स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एक पत्र आलं, ते तुम्ही स्क्रीनवर पाहालच. डॉक्टर कमल आर गवई, माजी प्राचार्य, तक्षशिला महाविद्यालय अमरावती, लेडी गव्हर्नर बिहार, सिक्कीम, केरळ, विपाशना वरिष्ठ आचार्य. पता कमलकृष्ण 44 काँग्रेस नगर, अमरावती, पिन कोड 444606, महाराष्ट्र, भारत. तारीख 1/10/2025 आजची. बऱ्याच दिवसापासून सोशल माध्यमावर एक पत्र फिरत होतं हाताने लिहिलेलं, आणि ते हाताने लिहिलेलं पत्र कमलाताई गवईंचं आहे, ज्यांना 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये अमरावतीमध्ये संघाने बोलावलं. त्यात त्यांनी संघावर बरेच ताशेरे ओढत संघाचं तोंडसुख घेतल्याचं ते पत्र होतं. ती पत्राची भाषा पाहूनच कमलाताईंचं नसावं असं त्यावेळेला सुद्धा मला वाटलं. त्यामुळे त्या पत्रावर कार्यक्रम करायची, कारण बरेच चॅनल्सनी बरेच कार्यक्रम केले, पण तेव्हा पण मला वाटलं की मी अमरावतीला काही लोकांना बोललो तेव्हा एवढं नक्की होतं की संघाची लोक भेटून गेली आणि कमलाताईंच्या होकारावरच त्यांचं पत्रिकेत नाव टाकलं. त्यानंतर राजेंद्र गवई जे डॉक्टर आहेत आणि रासू गवईंचे दुसरा मुलगा आहे, तो मुलगा आहेत ते, आणि जे भूषण गवई आहेत, जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या, तर त्यांचा तो लहान भाऊ आहे. त्यांनी पण सोशल मीडियावर क्लिअर कट केलं की ही आमच्या आईचा निर्णय असेल. संघाच्या कार्यक्रमाला स्वतः माझे वडीलही रासू गवईही गेले होते, आणि रासू गवईंनी तिथे जाऊन संघाची विचार बोलण्यापेक्षा आपले काय विचार आहे हे संघासमोर मांडण्याचं धाडस त्यांच्यात होतं, ते त्यांनी केलं. त्यामुळे जर तिथे कमलाताई गेल्या तर फार मोठं काही आंबेडकरी मुवमेंटच्या विरुद्ध काही होईल असं जो एक रंगवण्याचा प्रयत्न, कारण ते लेटर फेक होतं, ते नकली लेटर पत्र होतं, आणि त्या नकली पत्राच्या माध्यमातून एक आवई उठवण्याचा प्रयत्न केला, गवई परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे पत्र आता आलंय. काय म्हणतं पत्र? विषय पत्र आहे, दिनांक 5 ऑक्टोबर 2025च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पत्र समाज माध्यमावर वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाले आहे. न्यूजपेपरमध्ये पण पेपरमध्ये पण ते छापून आल्या गेलं सत्यता न पाहता. हे पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कोणीतरी समाज बांधवांनी लिहिलेले असावे, त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. दिनांक 5 ऑक्टोबर 2025 ला होणाऱ्या एका कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीचे काही लोक आले. आमच्या सर्व प्रति मंगल भावना व मंगल कामना असतात, त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागत केले. आमच्या मैत्रीभाव व बंधुभाव हा सर्वप्रिय आहे. परंतु कार्यक्रमाचे वृत्त प्रकाशित झाल्यावर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई म्हणजे रासू गवई यांच्यावर सुद्धा टीके नव्हे तर दोषारोपण केले. आम्ही पण आंबेडकरवादी, आम्ही पण आंबेडकरी विचारात वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीला समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणे ही गरजेचे असते. त्यासाठी धाडस लागतं, सिंहाचं काळीज लागतं. दादासाहेब जाणून बुजून अशा विरोधी मंचावर जायचे आणि तिथे वंचिताचे प्रश्न मांडायचे, हा त्यांचा धोरणाचा भाग होता. आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ती आपली भूमिका ऐकवायची असते असं त्यांचं मत होतं. ते संघाच्या कार्यक्रमात गेले, पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्वीकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची विचाराची मांडणी केली. मी त्या विचारात मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब यांच्या विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले
आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचार मांडले. आपण कुठे गेलो तरी आंबेडकरी विचार मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा आपला संस्काराचा भाग आहे. तरीही माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवळी यांच्यावर ज्या पद्धतीने वस्तुस्थितीला धरून नसलेली टीका झाली व अजूनही होत आहे, माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपासनेला वाहून गेलेले आहे, घेतले आहे. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथित दुःखी आहे. माझे वय 84 वर्ष आहे. प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण 5 ऑक्टोबरचा कार्यक्रम कारणाने 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही एवढे खरे. आता विसाव्याचे क्षण धरून येतं मन, भरून येतं मन. हे पत्र कमलाताईंनी लिहिले. कमलाताईंच्या नावाने हे फेक पत्र मार्केटमध्ये कोणी चालवलं. आणि राजेंद्र गवई जे त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी स्वतः सांगितलं की हा आमचा आईचा निर्णय असेल. आणि त्यांनी त्यावेळेला तो फोटो पोस्ट केला, ज्यात रासू गवई साहेब राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मंचावर, जिथे सरसंघचालक तात्कालीन बसले होते, देवरस, त्यांच्या मंचावर आपले विचार मांडले, मनुस्मृतीचा निषेध केला, अगदी बरेचसे बोलले. रासू गवईंच्या बाबतीत एवढे मी बोलू शकतो, कारण मी वैयक्तिक त्यांना फार जवळून ओळखायचो. त्यांचे माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. त्यानंतर दिल्लीत आल्यावर ते मला म्हणजे आमच्या त्या परिवाराचे ते एक सदस्य म्हणून राहिले. ते बिहारला राज्यपाल असताना, केरळला राज्यपाल असताना जेव्हा दिल्लीला यायचे तेव्हा अगत्यपूर्वक आम्हाला बोलावून घ्यायचे, पती पत्नी मुलाला, आणि आम्ही सोबत जेवण करायचो. त्यामुळे रासू गवई काय होते, अक्रॉस द पार्टी लाईन त्यांचे सगळीकडे संबंध होते. पण त्यांनी कधीही आपली विचारधारा सोडली नाही. अटलजी सोबत अतिशय मैत्रीचे संबंध असल्यावरही एका मताने अटलजींचं सरकार गेलं, पण ते एक मत यांनी आपलं दिलं नाही, कारण प्रतिबद्धता त्यावेळेला काँग्रेस सोबत होती आणि विचारधारा बीजेपीची त्यांना कतई मान्य नव्हती. पण अटलजीशी भेटणं, बोलणं, त्यांच्या ग्रंथावर, त्यांच्यावर लिहिलेला जो ग्रंथ आहे त्यात अटलजीचा सुंदर लेख आहे. पहिल्यांदा जेव्हा अटलजी विदेश यात्रेत गेले तर त्या डेलिगेशनची अध्यक्षता रासू गवई करत होते. अशा कितीतरी स्मृती जेव्हा दादांसोबत आपण बोलतो, तो एक मोठा भंडार आहे विचारांचं, मोठमोठल्या जे झालेत, ज्या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या, राजकारण जवळून पाहिलं. त्यामुळे कुठेतरी या गवई परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत होते. काय ही आरबीआयची आतली भांडणं होती का? आणि आपली आपसी मतभेद असल्यामुळे एकामेकाला निपटवण्याच्या चक्रामध्ये काय तुम्ही गवई साहेबांसारख्या थोर माणसावर चिखल फेकला का? आणि जे कमलाताईंनी जे लिहिले शेवटचे शब्द, मन भरून येतं, मन धरून येतं, यातच बरचसं ते बोललेले आहेत. मन भरून काय येतं? कारण तुम्ही अजूनही बाबासाहेब आंबेडकरांना नीट, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरही यांना कळलं नाही, यांना गवईही कळले नाही. दुसरीकडे मन धरून येतं. अजूनही मन पक्क आहे. मरोपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकर विचारधारा. पण एक चांगला चान्स आंबेडकर विचारधारा जगासमोर मांडण्याचा एका मोठ्या इव्हेंटमध्ये आला होता. प्रकृती असेल, मी ते म्हणत नाही, परंतु कुठे ना कुठे ते जे फेक पत्र फिरत होतं त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा एवढा मोठा इन्सिडेंट झाला. आणि कोणी माणूस या जगात नाही त्याच्या कामाबद्दल बोललं जातं, तो गेल्यावर त्याच्यावर चिखलफेक करणं हे कुठल्याही एक सांस्कृतिक समाजाचं विचार नसतो. तिथेही झालं गेलं, हे केल्या गेलं जाणून बुजून, हे पाहायला पाहिजे. एकूण कमलाताई जाणार नाही एवढं मात्र नक्की. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणतो नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.